हॅलो एव्हरीवन, गोवा ब्लॉगिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही इव्हिनिंगला थोडंसं बाहेर गेलो होतो ऊन कमी झाल्याच्या नंतर. मग फिरत असताना आम्हाला तिथे ना काजूची झाडं दिसले. हे आमच्यासाठी खूप नवीनच होतं कारण आम्ही पहिल्यांदाच पाहणार होतो. तर मग हे अशा प्रकारे आम्ही काजूच्या झाडांमध्ये गेलो तर अक्षरशः ना खूप सारे असे काजू होते. पण तिथे विचारलेलं, पण त्यांनी ते काजू काढलेले होते. अक्षरशः खाली पडलेले पण असतात म्हणे. पण त्यांचं काढून झालं होतं. पण तरी पण हे बघू शकता, हा आहे कच्चा काजू, रॉ केशव. त्यानंतर हे बघू शकता. त्यानंतर ते खूप सारे पिकलेले सुद्धा होते. आता हे बघू शकता वरती. पिकल्याच्या नंतर त्याला असा येलोइश कलर आलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर तर अक्षरशः जमिनीला पण टेकलेले फांदी होत्या. तर ते तुम्ही पाहू शकता पुढं. मुलांना पण हे खूप नवीन वाटत होतं कारण काजू म्हणजे काय, म्हणजे गेलं की खायलाच मिळणार की काय आपले व्हाईटवाले काजू, पण तसं नव्हतं. आणि हे मुलांना पण माहिती व्हायला पाहिजे होतं, त्यासाठी हे दाखवलं आम्ही त्यांना. हे बघू शकता, खूप छान असे काजू होते. त्या केशव ॲपलसुद्धा म्हणतात ह्याला. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असे वाटत होते. आणि असं घरापासून असं उंचावरती होते आणि इतकं छान वाटत होतं हे बघून की म्हणजे आपणच पाहतोय तर तुम्हालासुद्धा बघण्यात यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या मुलाची घाई चालू होती की मम्मी काजू आहेत तर आपण भरपूर सारे घरी घेऊन जाऊया, पण याची प्रोसेस खूप हार्ड आहे. व्हाईट काजू कसा तयार होतो, ह्याला घरी न्यायचं, वाळवायचं, त्यानंतर काढायचं. पण मुलांना काय माहिती, त्याचं सगळं चालू होतं की मम्मी आपण भरपूर सारे घेऊया, घरी घेऊन जाऊया आपल्या काजू. आणि मग त्याने मग सुरू केलं आपलं. बघू शकता तुम्ही. गडबडीने तो घेत होता आणि इकडे बघतो तर काय समोर एक मुलगा बसलेला होता. त्याला वाटत होतं की तो मुलगा काहीतरी म्हणणार आम्हाला, पण तो काही बोलला नाही कारण आम्ही काही करत नव्हतो, फक्त आम्हाला बघायचं होतं त्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. पण तरीही त्याने 2 ते 4 असे तोडून घेतले होते. आणि मी पण हे बघा, चला मी पाहिले तर फॅमिलीवाल्यांना पण दाखवता येते म्हणून घेतलेलं होतं ते. कुणी कुणी हे पहिल्यांदा काजूची झाडी पाहिलेत किंवा मग हा फळ पाहिला आहे काजूचा, नक्की कमेंट करून सांगा. आमच्यासाठी हे खूप नवीन होतं. आता जे गोवेकर असतील किंवा कोकणामधील लोकं असतील त्यांना माहीत असणार, पण आमच्यासारखे खूप असे लोकं आहेत की त्यांना ही झाडं माहिती नव्हती किंवा कच्चा काजू वगैरे कसा असतो हे माहिती नव्हतं. पण तर माझ्या थ्रू तुम्हीसुद्धा पाहिलं असेल अशी अपेक्षा करते. आणि पहिल्यांदा पाहिलं आहे का तुम्हाला माहिती होतं, नक्की कमेंट करून सांगा. हे बघू शकता हे काजू. थँक यू.